तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघू शकतोय. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतले जे आपले काही आमदार होते त्यांना सोबत घेऊन भाजप सोबत सरकार स्थापन केलं आहे आणि आता तेच मोडून काढायचं की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आता याविषयी विश्लेषण करण्यासाठी मृणालिनी नानी वडेकर आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. नानी वडेकर मॅडम, आपण बघतोय की ज्या शिंदेंनी शिवसेना फोडली आता त्यांनाच बाजूला सारून फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येतात की काय अशी परिस्थिती दिसून येते, काय सांगाल? थोडंसं आपण या बातमीतला तपशील लक्षात घेऊ. या घडामोडी शिंदे यांचा शपथविधी होण्याच्या आधीच्या आहेत. ज्यावेळेला गुवाहाटीला आमदारांची संख्या वाढत गेली आणि हे आमदार आपल्याकडे परत येणार नाहीत असं उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलं, त्यावेळेला त्यांनी त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांच्या मदतीने भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की एकनाथ शिंदे यांच्यासारख्या शिवसेनेत मोठ्या झालेल्या नेत्याबरोबर जाण्याच्या ऐवजी मी बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा शिवसेना घेऊनच तुमच्या बरोबर यायला तयार आहे. आता भारतीय जनता पक्षानं त्यांना ज्याला करायचं असेल त्याला मुख्यमंत्री करावं, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. हा सगळा प्रस्ताव सध्याचे शिवसेनेतली दोन गट होत आहेत आणि शिवसेना फुटीच्या मार्गावर आहे, ते थांबवण्यासाठी असावा असा एक साधारण कयास आहे. तो पूर्णतः पटण्यासारखा आहे. पण भारतीय जनता पक्षाने दिल्लीशी चर्चा करून त्यांना सांगितलं की ही वेळ येऊन निघून गेलेली आहे. गेले 1 वर्ष किंबहुना गेले 2 वर्ष आपण आमच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवला नाही. आम्हाला अंधारात ठेवून वेगळी युती केली गेली. त्यामुळे आता शिवसेना कोण हे न्यायालयात ठरेल. पण आता एकनाथ शिंदे जे बंड करायला तयार आहेत आणि जे वस्तुतः मीच शिवसेना आहे असं सांगून 40 पर्यंत आमदार स्वतःच्या बरोबर घेऊन गेलेले आहेत. भारतीय जनता पक्ष त्यांच्याच समवेत राहील. त्यांना आता आधांतरी ठेवलं जाणार नाही असा निरोप दिला गेला अशी बातमी अत्यंत विश्वासू सोर्सेसकडनं सध्या बाहेर पडते आहे. आणि राष्ट्रपती पदाच्या मतदानाच्या 1 दिवस आधी ही नव्याने बाहेर येणारी बातमी राजकारणात खूप मोठी आवर्तनं निर्माण करू शकणार आहे, खळबळ निर्माण करणार आहे. याबद्दल शिवसेना काय बोलेल हे आता आपल्याला खरं तर प्रतीक्षा करावी लागेल. पण आज शिवसेनेत अचानक सक्रिय झालेल्या गेल्या काही महिन्यांमध्ये दीपाली सय्यद यांनी ज्या प्रकारचं ट्विट केलेलं आहे की लवकरच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येतील आणि त्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त करून सांगितलेलं आहे की आपण जर पक्षाच्या प्रवक्त्या असाल किंवा नेत्या असाल तरच अशा प्रकारची विधानं करावीत. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नव्याने समोर आलेला खुलासा की उद्धव ठाकरे यांनी एका विश्वासू सहकार्याच्या मार्फत देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला होता आणि एकनाथ शिंदे यांच्या समवेत न जाता आम्ही अख्खी शिवसेना तुमच्या बरोबर आणतो हा प्रस्ताव दिला होता. त्याबद्दल शिवसेना काय बोलणार हे बघणं अत्यंत उत्सुकतेचं ठरणार आहे. बंड होऊन जवळपास 1 महिना झालाय, त्याला उठाव म्हणतायत, आम्हीच शिवसेना आहोत असं सांगितलं जात आहे. पण त्याच वेळेला शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी नवीन चॅनल ओपन करायचा जो प्रयत्न केला होता त्यावर भाजपची काय प्रतिक्रिया होती आणि ठाकरे घराण्याला डावलून शिंदे यांना का पसंत केलं गेलं होतं याची चिकित्सा आता होत राहील. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात गेले काही दिवस सातत्याने ज्या वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत ती आता अजून एका दृष्टिकोनाकडे नेणारी ही बातमी आहे. त्या बातमीबद्दल शिवसेनेची प्रतिक्रिया निश्चितच आपण प्रतीक्षा करावी अशी असेल. निश्चितच. नानी वडेकर मॅडम, मात्र आपण बघतोय की बऱ्याच दिवसांपासून हा बंड झालेला आहे आणि त्याच्यानंतर ठाकरेंकडून प्रयत्न झाले या सर्व आमदारांना आपल्याकडे घेण्याचे, पण तसं होताना दिसत नाहीये. त्याच्यानंतर पदाधिकारी सुद्धा शिंदे गटासोबत जात आहेत. त्याच्यामुळे हतबल होऊन केलेला हा प्रयत्न असं म्हणता येईल का? हो, असं सरळ सरळ दिसतंय. एकतर आपण लक्षात घेऊ की ज्याप्रमाणे बातम्या बाहेर येत आहेत आणि त्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात त्यांच्या भाषणात उल्लेखही केला होता विश्वास मताचा, की त्यांना उद्धव ठाकरे यांनी फोन केल्यावर ते फोन घेत होते. आपण कुठे आहात असं त्यांना विचारल्यावर त्यांनी मी निघालोय असंही सांगितलं होतं. त्यावेळेला कदाचित ही बंडखोरांची संख्या 12च्या वर जाणार नाही, शिवसेनेचा नंबर इंटॅक्ट राहील असं उद्धव ठाकरे यांना वाटत असावं. साधारणतः सूत्र जी माहिती सांगतायत त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील तसंच सांगितलं गेलं होतं की हे काही 10-12 बंडखोर आहेत, ते देखील तिथून परत येतील
आणि शिवसेनेच्या संख्येबाबत कोणताही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाही. ते चित्र जसं जसं धूसर व्हायला लागलं तसतसं उद्धव ठाकरे यांनी आम्हीच तुमच्या बरोबर येतो असा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाला पाठवला असेल. एकनाथ शिंदे कधीही बंड करतील आणि एवढ्या मोठ्या संख्येने आमदार बरोबर आणू शकतील असं शिवसेनेला वाटलं नसावं. गेल्या 2.5 ते 3 वर्षात शिवसेनेचे अनेक अंदाज चुकलेले दिसतात. त्या चुकलेल्या अंदाजातली ही कदाचित सर्वात मोठी अंदाजाची चूक असेल आणि त्यामुळेच मग शिवसेना राखण्यासाठी भारतीय जनता पक्षाला प्रस्ताव पाठवला गेला असेल की आम्हीच तुमच्या बरोबर येतो, एकनाथ शिंदे यांना आपण बाजूला ठेवूया. नानिवडेकरजी, पण आता समजा हा जो प्रस्ताव आहे तो भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी मानला तर पुढे कसं चित्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाहायला मिळू शकतं? वाटतं की आता वेळ निघून गेलेली आहे. भारतीय जनता पक्ष हा एक मोठा पक्ष आहे. तो सामदाम दंडभेद असा सगळा वापर करून अनेक पक्ष फोडायचा प्रयत्न करतो. ते फोडायचा प्रयत्न घटनेच्या चौकटीत अचूक बसवतो आणि शिवाय भारतीय जनता पक्षाच्या मागे आज देशातलं प्रचंड जनमत आहे. अशा वेळेला त्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना आव्हान देत पंतप्रधान मोदींना चहावालाचा मुलगा ठरवणाऱ्या शिवसेनेबरोबर आता भारतीय जनता पक्ष जाण्याची कोणतीही शक्यता मला दिसत नाही. तेव्हाही ती शक्यता नसेलच. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना ठामपणे सांगितलं गेलं की आता उशीर झालेला आहे. मला असं सरळ सरळ दिसतंय की शिवसेना जी महाराष्ट्रात एक साधारणतः 18 ते 20% मतं सातत्याने घेत असायची त्या शिवसेनेची मतं आपल्याकडे यावीत किंवा एकनाथ शिंदेकडे जावीत आणि मग ती एकनाथ शिंदेच्या गटामार्फत आपल्यापर्यंत यावीत असा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न असेल. एक आपण लक्षात घेऊ की 2.5 वर्षापूर्वी जेव्हा ही एक अतिशय वेगळी आणि वैचारिकतेत न बसलेली युती करून महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं गेलं होतं त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे नेते ते केवळ राज्य पातळीवरचे नाही तर केंद्र पातळीवरचे मोदी आणि शहा कमालीचे दुखावले गेले होते. त्याला उत्तर देण्याची संधी त्यांनी योग्य रीतीने प्रत्यक्षात आणत उद्धव ठाकरे यांना बाजूला केलेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष नजीकच्या काळात एकत्र येतील असं मला तरी अजिबात वाटत नाही. नानिवडेकरजी, पण एक प्रश्न आहे तो म्हणजे जो काही संवाद आपल्यापर्यंत आलेला आहे सूत्रांकडून फडणवीस आणि ठाकरेंमधला त्याच्यावरून असं म्हणता येईल का की ठाकरेंना किंवा शिवसेनेला आता शिंदे नकोय? ठाकरेंना शिवसेना वाचवायची असेल तर शिंदे निश्चित डोळीकडे झाले होते. गेल्या 15 दिवसातलं ते चित्र होतं. पण आता उद्धव ठाकरे यांचे जे कोण सहकारी असतील किंवा आपण फक्त उद्धव ठाकरे यांना वारंवार असं संशयात आणणं बरोबर नाही. ते पण एक मोठे नेते आहेत. 63 आमदार ते मोती लाटेत विरोधात जाऊन निवडून आणू शकले होते. त्यांचे जे काही सल्लागार आहेत मग ते संजय राऊत असतील, अनिल देसाई असतील किंवा सुभाष देसाईंसारखे ज्येष्ठ नेते असतील, या सर्व मंडळींनी सध्या त्यांना सांगायला हवंय की जो कोणी शिवसेनेच्या नेतृत्वावर म्हणजे उद्धव ठाकरे गटावर आरोप करतोय त्याला पक्षातनं काढून टाकणं हा काही मार्ग नसतो. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण सातत्याने सांगायचे की राजकारण हे कायम बेरजेचं करायचं असतं. त्यामुळे जे कोण सध्या संशय घेत आहेत कारण भाजपचे केशव उपाध्याय आपल्या सोबत आहेत, तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता. दरम्यान मी त्यांची पहिली प्रतिक्रिया काय आहे ते जाणून घेते. उपाध्यायजी, आपण बघतोय की ठाकरेंनी फडणवीसांना फोन केल्याची माहिती समोर येते. तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला वाटतं अशा सांगोवांगीच याला काही अर्थ नसतो. तुम्हाला कुठून बातमी मिळाली मला माहिती नाही, पण हे एका अर्थाने सांगोपांगी कोणीतरी काही सांगायचं आणि त्याच्यावरनं बातमी करायची. मला असं वाटतं की अशा चर्चांना काहीच आता अर्थ नाही. अशी चर्चेत मला काही तथ्य काही कुठल्या प्रकारे दिसत. उपाध्यायजी, पण अशी माहिती समोर येते की शपथविधी होण्याआधी हा फोन केला गेला होता. नाही, मी तुम्हाला तेच सांगतोय की आता या अशा प्रकारच्या बातम्या कोण देतं काय, गेल्या अनेक दिवस आपण अशा वेगळ्या प्रकारच्या बातम्या येतात ज्याला काही शेंडांना बुरखा अशा प्रकारची मराठीत म्हण आहे की ज्या बातम्यांना कसला आधार नसतो पण तरी त्या चालवल्या जातात. का चालवतात मला माहित. अशा बातम्यांपैकीच ही एक बातमी असावी, अशाच पद्धतीने कुणीतरी ती चालवली असावी. या बातमीवरती प्रतिक्रिया व्यक्त करणं इतकंही मला महत्वाचं वाटत. उपाध्यायजी, सकाळच्या सहयोगी संपादिका मृणालिनी नानिवडेकर आपल्या सोबत आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी प्रश्न करावा. केशवजी, आम्ही जी बातमी चालवतो ती अत्यंत जबाबदारीने चालवतो. ती काही कपोलकल्पित बातमी नाही. सोर्स सांगितला जात नसतो. या जर्नलिझमच्या तत्वाला अनुसरून आम्ही सोर्स योग्य वेळी स्पष्ट करू आता सांगणार नाही.
पण उद्धव ठाकरे यांनी आपल्याला फोन केलाच नसेल आणि भारतीय जनता पक्षाबरोबर पुन्हा येण्याची शक्यता वर्तवलीच नसेल, याबाबत आपल्याला जो काही विश्वास आहे तो कोणत्या आधारावर? आणि मुळामध्ये असं आहे की काही गोष्टी मी तुमच्या सोर्स बद्दल शंका घेत नाही आणि मी आपल्या पत्रकारितेबद्दलही शंका घेत नाही. मी गेले काही दिवस ज्या पद्धतीच्या बातम्या माध्यमातून किंवा एका सगळ्यातनं चालवल्या जातात, ज्याला कोणत्याही प्रकारचा आधार नसतो, अशा बातम्यांवरती मी व्यक्त केलं, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आता परिस्थिती म्हणजे ही खरं तर परिस्थिती ज्या पद्धतीची भाषा शिवसेनेचे कार्यक्रम उद्धव ठाकरे यांनी गेले काही दिवस सातत्याने वापरली, ते सगळं चित्र तुमच्या समोर आहे. त्यामुळे आता त्या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे असं काहीतरी फोन केला गेला असेल आणि कधी काळी फोन केला गेला असेल, मुळात अशा चर्चांना सुद्धा आता काही अर्थ उरला नाही. त्यामुळे मला असं वाटतं की त्यावरती आपण कधी काय भाष्य करावं. मला असं वाटतं केशवजी, हा विषय भारतीय जनता पक्षापेक्षाही शिवसेना जो तुमच्या सहकारातला पक्ष होता त्याच्या भवितव्याशी जास्त निगडीत आहे. आपल्याला आपल्या जुन्या सहकार्याबद्दल बोलायचं असेल तर ते आम्हाला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला ऐकायला आवडेल. प्रश्नच नाही. शिवसेनेची एकनाथ शिंदे बंद करून बाहेर गेल्यानंतर अगतिकतेने उद्धव ठाकरे यांनी आपल्या नेतृत्वाला फोन केला असेल का? आपल्याला काय वाटतं याबद्दल? मी सांगितलं की माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची चालणारी शिवसेना, माननीय एकनाथ शिंदे हे सध्या पुढे चालले. त्या शिवसेनेबद्दल नक्की एकनाथ शिंदे जे बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन चालले, त्या शिवसेनेबद्दल नक्की आम्हाला काळजी आहे आणि म्हणून तर आज आम्ही एकनाथ शिंदेला सच्चा शिवसेनेकडे मुख्यमंत्री केले. ही एकनाथ शिंदे यांनी जी शिवसेना स्वतःच्या ताब्यात घेतलेली आहे, अत्यंत चांगलं उत्तर आहे, आपलं अभिनंदन. त्या शिवसेनेला मतदार आणि शिवसैनिक खरंच आपलं मानतील का? आणि मुंबई महानगरपालिकेत या शिवसेनेच्या नव्या गटाचा किंवा खऱ्या शिवसेनेचा, त्यांच्या शिंदेच्या शब्दातल्या भारतीय नानिवडेकरजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवते आणि उपाध्याय यांना धन्यवाद देते की त्यांनी साम टीव्हीला प्रतिक्रिया दिली आहे त्याबद्दल. आता भरत गोगावले शिंदे गटाचे आहेत आपल्या सोबत, त्यांच्याकडे जाऊयात. गोगावलेजी, आपण बघतोय की शपथविधीच्या आधी उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन केला होता अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळतेय आणि शिंदेंना सोडा, आम्ही पूर्ण पक्ष घेऊन तुमच्या सोबत येतो असं ते म्हणाले होते, असंही कळतंय. तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही, याची काय आम्हाला खबरबात नाही आहे, कारण आम्हाला यातली माहिती नसल्यामुळे आम्ही ते काय बोलू शकत नाहीये. नंबर 1. नंबर 2, त्यांनी जर फोन केला असला तुमच्या सूत्राकडे काय जरा असेल तर ते तुम्हाला कोणा कल्पना, पण आम्हाला असे काही शिंदे साहेब पण बोलले नाहीत, फडणवीस साहेब पण बोलले नाहीत किंवा आम्हाला कोणालाही कुठल्याही आमच्या असणाऱ्या 50 आमदारांपैकी कोणाला माहिती नाही. परंतु त्यांची जर काही चर्चा झाली असेल तर ते त्यांचं त्या दोघांमध्ये माहिती, आम्हाला तिसऱ्याला तरी अजून काही कळलेलं नाही. पण गोगावलेजी, तुम्ही शिंदे गटाचे प्रतोद आहात आणि जेव्हा तुम्ही गुवाहाटीला गेला होतात या सर्व आमदारांसोबत, त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना कॉल केल्याची माहिती आहे, खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे आणि तुम्ही काही जे भाजपचे नेते आहेत त्यांच्या संपर्कात होतात, तर तेव्हाही तुम्हाला याची माहिती मिळाली नव्हती? नाही, आम्हाला यातली काही खबरबात नव्हती. आम्ही आमची गोळाबेरीज चालू होती. काय जसे आम्हाला येऊन लोक मिळत होते, आमचे त्यांच्या बाबत आमची चर्चा चालू होती. बाकी ही जी काय आपण बोलताय ही चर्चा आमच्या कोणाच्याही कानावरती नसल्यामुळे आम्ही काही बोलणं उचित वाटत नाही. थोडंसं थांबा गोगावलेजी. सकाळच्या सहयोगी संपादिका मृणालिनी नानिवडेकर आपल्या सोबत आहेत, मी त्यांनाच विचारायला सांगते. गोगावलेजी, आपलं अभिनंदन. आपण अतिशय उत्तम आणि योग्य प्रतिक्रिया व्यक्त करत आहात. फक्त मला प्रश्न आपल्याला हा विचारायचा आहे, आपले उद्धव ठाकरे आणि त्यांच्या अवतीभोवतीच्या मातोश्रीतल्या शिवसैनिकांची आणि शिवसेना नेत्यांची गेल्या कित्येक वर्षांचे संबंध आहे. आपण त्यांना आमच्यापेक्षा कित्येक पटींनी चांगल्या रीतीने ओळखता. जेव्हा पक्ष हातातनं जातोय आणि शिंदे गट जोर धरतोय हे लक्षात आलं, तेव्हा अशा प्रकारचा फोन करण्याचा सल्ला उद्धव ठाकरे यांना त्यांचे सल्लागार देऊ शकतात का? आपल्याला याबद्दल काय वाटतं? गोगावलेची आवाज येतोय माझा? तर गोगावले हे काहीही प्रतिक्रिया या प्रश्नावर देताना दिसत नाहीयेत. भरत गोगावले शिंदे गटाचे प्रतोद, त्यांनी मात्र या ठिकाणी पुढे जो प्रश्न विचारण्यात आला होता
मृणालिनी नानेवडेकर, संपादिका, सकाळच्या सहयोगी संपादिका मृणालिनी नानेवडेकर यांनी हा प्रश्न विचारलेला होता, त्यावर त्यांनी उत्तर देणं टाळल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान मृणालिनी मॅडम, धन्यवाद तुम्ही केलेल्या या विश्लेषणाबद्दल. तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडवून देणारी ही बातमी म्हणावी लागेल. शपथविधी एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचा झाला त्याच्या आधी, ज्या वेळेला हे सर्व बंडखोर आमदार आधी सुरतला गेले होते, नंतर गुवाहाटीला गेले होते, त्या दरम्यान उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना कॉल केल्याची माहिती आहे. खात्रीलायक सूत्रांनी तशी माहिती दिली आहे आणि यावेळेला उद्धव ठाकरेंनी असं सांगितलं की मी पूर्ण पक्ष घेऊन तुमच्या सोबत येतो, शिंदेंना सोडा, असं ते म्हणाले होते आणि तुम्हीच मुख्यमंत्री व्हा अशी ऑफर सुद्धा ठाकरेंनी दिल्याची माहिती समोर येते आहे.